खोटं काही काळ टिकतं आता लोकांना फेक नरेटिव्ह बाबतीत कळलंय. खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ओबीसी समाजाला न दुखावता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. आमच्या सरकारने प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्याचं काम केलं असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. खोटं बोलून काही काळ जे आहे लोकांना फसवू शकतात. सारखं खोटं जर बोललं तर लोकांना त्या गोष्टी माहिती पडतात. आणि मला वाटतं लोकांना आता कळलेलं आहे की फेक नरेटिव्हच्या आधारे संविधान बदलणार हे फक्त जोरजोरात बोलून खोटं बोला पण रेटून बोला हे लोकांमध्ये त्यांनी पसरवलं. लोकांमध्ये भीती निर्माण केली. म्हणून काही मतं जी आहेत कुठल्या काही समाजाची त्यांना जास्त मिळाली. पण तरीही एवढं फेक नरेटिव्ह पसरवून आटापिटा करून पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे हे मोदीजीच प्रधानमंत्री झाले. तर मला वाटतं फेक नरेटिव्ह जो आहे हा जास्त वेळ चालत नाही. फेक नरेटिव्ह लोकांना कळलेला आहे. काही त्यांचे नेते जे आहेत उघडपणे आता बोलायला लागलेले आहेत की फेक नरेटिव्ह आम्ही बोलून जे आहे ही मतं मिळवली, खोटं बोललो आम्ही. तर हे लोकांना सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. लोकांसाठी काम करणारं हे सरकार आणि लोक जे आहेत काम करणाऱ्या सरकारवरती विश्वास दाखवतात. शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणाऱ्या सरकारवरती विश्वास दाखवतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.